उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. नवीन आशा, नव्या आकांक्षा. कधी पदरी मग पडते निराशा. रोज चालणे, रोज धावणे, येते सोबत कधी धडपडणे. हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा. हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा. कष्टाची मग होते नांदी, रंग चढता कर्तृत्वाचा. तुमचा, पैसा दुसऱ्याचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. जनशक्तीला, धनशक्तीला एक दिलाने. तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर काहीतरी विका, काही विका. कोळशे विका, सोनं विका, हॉटेलात कप्प्याच्या धुवा, मॅकडोनल्डला जा, नाही तर पेट्रोल पंपावर जा. विविध माणसं भेटतील. तर डोक्यात लहानपणी प्रेझेंटेशन बसलं, यू हॅव टू बी प्रेझेंटेशन. हे जीवन कसं आहे बाहेरचं, आपल्या गावाच्या बाहेरचं ते कळावं. लोक कशी वागतात, एटिकेट, मॅनर्स, ह्या गोष्टी म्हणजे काय आहेत, ह्याचं शिक्षण त्यांनी आम्हाला तिथपासून द्यायला सुरुवात केली होती. बाबांनी केसरी या नावाने संस्था सुरू केली आणि बाबांच्या बरोबर सगळ्या कुटुंबाने त्याच्यात झोकून दिलं. आज कळत नाही, आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, पण तेव्हा टेलिफोन पण नसायचा, हे पण लोकांना कळत नाही. आपला पहिला बिझनेस जो होता टेलिस्मेलचा, त्याच्याबद्दल आम्हाला त्याला सांगा. सर, मी खरं तुमच्या लौकिक दृष्टीने पहिला बिझनेस तो झाला, पण माझ्या दृष्टीने पहिला बिझनेस जो मी सुरू केला तो माझ्या वर्तमानपत्राची लाईन होती. ओके. स्वतःची माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची नोकरी. मी वर्तमानपत्र टाकण्याची घरी 3 महिने. त्यावेळेला आमचा अरुण कुलकर्णी बरोबर तो वर्तमानपत्राची लाईन असायची. पहाटे 5:30ला अप्पाळून चौकात आपकेली नावाचं धारमळकरांचं दुकान होतं. एके दिवशी मी 6:15ला पोहोचलो, 5:30ची, पाऊण तास उशिरा पोहोचलो. तेव्हा मालकाने थोबाडी दिली आणि काढून टाकलं. आणि तेव्हा मग राग आला मला की अरे मला का मारला, आणि आज मला मारलं ना, माझा अपमान झाला, मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू केला, पण नोकरी करणार नाही आयुष्यात, अशी एक शपथ काढली. किती वर्षाचे आपण होते तेव्हा? आम्ही 7वीला होतो. डोक्यात बसलं, अपमान झाला काय, अपमान झालं तर सूड कसा उगवायचा, सूड नाही घ्यायचा. मी स्वतःचा तोच बिझनेस करून दाखवला. आणि म्हणून मी माझ्या आयुष्यातला पहिला बिझनेस सुरू केला, तो वर्तमानपत्राची लाईन टाकण्याचा. तेव्हा लक्षात आलं त्याने 1 नाही 2 थोबाडीत द्यायला पाहिजे होता. आमच्या वेळेला पेपरमध्ये SSC रिझल्ट हा वर्तमानपत्रात छापला जायचा. तो इंटरनेटवर किंवा कॉलेजच्या नोटिसीत नाही लागायचा. आणि माझी पेपरची लाईन होती, पुण्याला पुणा हेराल्ड होतं, इंग्लिश पेपर होतं. दुपारी पटकन जायचं आणि पेपर मिळवायचे, सायकलला लावायचे आणि आला SSC रिझल्ट असं करून ते विकायचे. 10 मिनिटामध्ये सगळे अंक संपायचे. 4 आण्याचा अंक 8 आणे, 12 आणे. प्रीमियमने, ऑनने नाही म्हणायचं. कधी कुठल्या गोष्टीला गोंडच नाव द्यावं, त्याला ऑन नाही म्हणायचं, प्रीमियमने विकला जायचं. आणि माझ्याकडे 80 रुपये गोळा झाले त्या दिवशी. किती? 80. मी इतका, माझी सायकल, माझा पायजमा, वरती शर्ट, पायजमाला क्लिप लावलेली कारण की सायकलला चेन कवर नसायचं. आणि 80 रुपये माझ्याकडे आले माझ्या खिशामध्ये. हवरे साहेब, 80 रुपयाची चिल्लार मी माझ्या डाव्या खिशात टाकली. पायजमा खाली खाली जायला लागला. मी बाहेर काढले. 40 रुपये या खिशात घेतले, 40 रुपये या हातात घेतले आणि असा त्या दिवशी उभा होतो. त्या दिवशी जगातला मी सगळ्यात श्रीमंत होतो. माझ्या आयुष्यातला सक्सेसफुल बिझनेस, माझ्या आयुष्यातला सक्सेसफुल बिझनेस तो 80 रुपयाचा होता. आज आम्ही 6,000 कोटीच्या पुढे टर्नओव्हर गेलो. जसं मी मोठा होत गेलो तसं कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्यानंतर मला MS कॉलेजला मी FY BComला असताना सुट्टीमध्ये पाठवलं. त्यांनी आम्हाला 1 महिन्याचा 2 महिन्याचा अनुभव व्हायला जॉबला पाठवतात म्हणून. तर किर्लोस्कर ऑइल इंजिनला मला अकाउंट का परचेस कुठेतरी पाठवलं, माझ्या लक्षात नाही. तर तिथे त्यावेळेला एक टेलिफोन एक्सचेंजची रूम होती. पूर्वीच्या काळी, आता या मुलांना फोन बघायला मिळणार नाही, वेगळे फोन असायचे मोठे.
रेग्युलर रिसिव्हर असलेले आपल्याला माहीत असणार ते फोन. आणि त्याला APBX बॉक्स असे लाकडी ठोकळे असायचे आणि त्याच्यापुढे ऑपरेटर कानाला इयरफोन आणि माईक लावून असे बसायचे. त्या सुतळी खुट्ट्या असायच्या आणि खट 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 जसं दिवा बसायला गुड मॉर्निंग कॉईल गुड मॉर्निंग ठक 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 करावं लागायचं. मला पहिल्यापासून कुठल्या गोष्टीतली क्युरियासिटी. मग मी म्हटलं की अरे हे मला का नाही करता येणार. तिथं सोनपेटके साहेब होते, अजूनही आहेत ते पुण्यामध्ये, हे सिनियर 80च्या आसपास असतील. त्यांना मी म्हटलं की सर मला शिकवा ना हे टेलिफोन ऑपरेटिंग. ते म्हणले दुपारी 4ला आहे फॅक्टरी सुटल्यानंतर. 4 वाजता जसं मी त्यांच्याकडे गेलो, ऑइल इंजिन किर्लोस्कर ऑइल इंजिन खडकीची गोष्ट आहे, त्यांनी माझ्या कानाला इयरफोन लावला, पुढे तो माईक आला. जसं माईक माझ्या पुढे आला तसा मी हाताने ढकललं, कारण त्यातनं डेटॉलचा वास येत होता. काय होतं, दर 30 मिनिटाला ऑपरेटर बदलायचे आणि नॅचरली आपण बोलताना साधा कपसुद्धा विसरून घेतो. हे ते इतक्या जवळ येतं तर सारखी थुंकी उडते आपले बोलताना. तर एकमेकांच्या थुंकीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ते डेटॉलमध्ये बुडवलेला कापसाचा बोळा ठेवायचे. सहज माझ्या लक्षात आलं जर याच्यामधनं अत्तराचा वास आला, डेटॉलच्या वासावरनं जर प्रॉब्लेम आला, त्याच्यातनं आमचा टेलिफोनचा बिझनेस सुरू झाला. मी एक काळा अल्बम पेपर घेतला, त्याच्यानंतर मी कात्री विकत घेतली, एक पिवळं फडकं घेतलं, पेट्रोल पंपावरनं मीन क्रीमचा डबा घेतला आणि डेटॉल आणलं आणि केळकर अत्तरवाल्यांच्याकडनं अत्तर आणले आणि आमचा आयुष्यातला पहिला बिझनेस सुरू झाला. याला 60 रुपये कॅपिटल लागलं मला. लक्षात आलं की आपण आता फोन साफ करतोय. आम्ही फोन साफ करणार ते मीन क्रीम घेऊन, पण ती चमके ना. आज एक सारखं जसं चनेमने चमकावं म्हणून डोळ्यामध्ये ते गुलाबाचं फूल आणि गोडं तेल आठवलं, तसं मीराला म्हटलं फोन चमकत नाहीये, स्वच्छ होते, चमकायला पण पाहिजे ना. आज कुठल्या गोष्टीला पॅकिंगला तेवढंच महत्त्व आहे. कित्येक वेळा पॅकिंग त्या आतल्या वस्तूपेक्षा सुंदर दिसतं, तर वरचं चमकत नाही. काय करावं, आता काय करायचं, तर पुस्तकं मदतीला धावून येतात. तुम्ही सतत वाचते राहा, इंटरनेटच्या माध्यमातून राहा, कसे राहा. आमच्या वेळेला लायब्ररी असायची, मराठी विज्ञान विषयक खूप पुस्तकं होती. त्याच्यामध्ये हे सापडलं की हे जे टेलिफोन बनतात ते पूर्वीचे आत्ताचे, हे एबोनाईट धातूपासून बनतात. आणि एबोनाईटला चमकवायचं असेल तर 10% टर्पेंटाईन आणि 90% खोबरेल तेल एकत्र केलं तर त्या मिक्सचरमधनं चमकतं. आम्हाला नवीन शोध लागला. एक 4 थेंब घेतले की चक 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 चक. आणि माझ्या आयुष्यातला पहिला बिझनेस सुरू झाला. अवरे साहेब तुमच्या घरी दर सोमवारी येणार, तुमचा टेलिफोन साफ करणार, चक्क पॉलिश करणार त्याला, आणि असं महिन्यातनं 4दा केला तुम्ही मला 3 रुपये द्यायचे. आता तुम्ही रोज अत्तर तोच कंटाळा येतो. मागच्या आठवड्यात खस लावला, मग हिना लावला, मग गुलाब लावला, मग चंपा लावला. प्रकार किती अत्तराचे, 5 किंवा 6. मग अशा वेळेला लोकांना तेच केले की कंटाळे. नाविन्य काय. आता मी टोयोटाच्या बिझनेसमध्ये आहे, आमच्याकडे 30 इनोवा, 30 करोला, तुम्ही कुठलंही मॉडेल घ्या, मी माझं म्हणून सांगतो, दर वर्षाने एक ॲनिव्हर्सरी मॉडेल किंवा नवीन थोडे चेंज करून येतात आणि जाहिरात केली जाते. पण सतत लोकांना नाविन्य लागतं. भाकरी फिरवून नाही की करपते, तसं तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये असं सतत काहीतरी जर नवीन नवीन टाकायला पाहिजे. लोक म्हणतात तेच जुनं किती घ्यायचं. आज मग मी म्हटलं अत्तर लावताना लोकांना कंटाळा येतं. मग आम्ही काय केलं, अत्तराचे बेसिक 8 प्रकार जे होते ते घेतले, एक डायरी घेतली, एक रेग्युलर मोजता येईल असा ड्रॉपर घेतला, मग हिनाचे 4 थेंब, आधी केवड्याचे 2 थेंब, आधी गुलाबाचे 3 थेंब. हे प्रकरण काय होईल, त्याचा वेगळा वास होईल. तर डायरीत लिहून मग त्याला नाव दिलं मेरेलिटा, आयव्होरिटा. आता हे कुठले नाव येतात, पण जरा खोटं नाही बोलत ना तुम्ही. मेरेलिटाचा वास कधी मागत तसाच येईल. आपल्या डायरीत लिहिलं याचे 3 थेंब अधिक याचे 4 थेंब. सो दिस इज वॉट द इनोव्हेशन, जे तुम्हाला गरजेचं आपाप सुचतात. आणि माझ्या आयुष्यातला हा पहिला घरोघरी जाऊन टेलिफोन पुसायचा बिझनेस सुरू झाला. सकाळी 7ला पहिला फोन पुसायचा, संध्याकाळी 7ला शेवटचा. माझ्याकडे पुण्यात संपूर्ण पुणे मी कव्हर केलं होतं. माझ्याकडे काय नव्हतं हे सांगणं सोपं आहे. माझ्याकडे टेल्को फॅक्टरी नव्हती, बाकी सगळ्या पुण्यातल्या फॅक्टरी होत्या. माझ्याकडे बँक ऑफ इंडिया नव्हते, बाकी सगळ्या पुण्यातल्या बँका होत्या. सकाळ ते संध्याकाळ 150 फोन पुसल्यानंतर माझा सरासरी टर्नओव्हर 70 ते 80 रुपये व्हायचा रोजचा. महिन्याचा टर्नओव्हर माझा 2200 ते 2400 रुपये व्हायचा. आणि 1970 सालची गोष्ट आहे, मी SY BComला आता गेलेलो आणि मला ही लेबर ओरिएंटेड लाईन, मटेरियलपेक्षा लेबरची कॉस्ट जास्त, मला महिन्याला 1400 ते 1500 रुपये मिळायचे. मुलं हसतील 1400 ते 1500 म्हणजे काय. मित्रांनो, जर मी त्यावेळेला SY आणि TY BCom नंतर झालो, मी BCom होणार काय होतं, मला महाराष्ट्र बँकेत ज्युनियर क्लार्क म्हणून नोकरीला लागलं. पहिल्यांदा तुम्ही काय लगेच मॅनेजर नाही कोणी करत. आणि BCom झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ज्युनियर क्लार्क म्हणून लागत होता, तुम्ही तुमच्या घरी जे बँकेतले लोक आहेत त्यांना विचारा, 1970 साली बँकेच्या क्लार्कचा पगार किती होता. 210 रुपये होता. मॅनेजरचा पगार 350, 450, हायएस्ट पगार 700, 750. अजून तर मी BCom व्हायचं आहे, पण मला 1400 रुपये महिना मिळतात, ते सुद्धा कष्टाने. त्यामुळे छानपैकी पुणे ते चिंचवड सायकलवरचा फेरफटका, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 टेलिफोन पुसणे, आणि माझ्या आयुष्यातला पहिला ऑफिशियल बिझनेस टेलिस्मेल, ज्याचं बिलबुक होतं, बँक अकाउंट होतं, ज्याच्याकरता मला पहिलं 500 रुपये लोन मी घेतलं बँक ऑफ महाराष्ट्राकडनं, आणि माझा पहिला बिझनेस सुरू झाला. पण मला भांडवल काय
मित्र, बघा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बिझनेस आहे. आपण संकोच, म्हणजे बऱ्याच गोष्टींचा संकोच असतो. अरे मी हे करू का नाही, त्याच्यातच अडकून पडतो. बऱ्याच ठिकाणी माणसं अडकून पडतात. पण धडाडी ठेवा, हिंमत ठेवा, रिस्क घेण्याची तयारी ठेवा, काहीतरी करण्याची तयारी ठेवा. बिझनेस आपल्याला सापडतोच. मित्र, गप्पा आपल्या सुरूच राहतील. या ठिकाणी आपण घेतोय एक छोटासा कमर्शियल ब्रेक. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. TJSB बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. पावर्ड बाय पितांबरी मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स. सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रोडक्ट्स आणि विना वर्ल्ड. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. आपण विना पाटील यांच्याकडे वळतो आहे. विनाताई, आपण आपल्या उद्योगाला एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर दिलेलं आहे. म्हणजे जो 10 बाय 10च्या खोलीतून सुरू झालेला उद्योग आपण 750 कोटीच्या टर्नओव्हरपर्यंत पोहोचवला. आणि आपल्या प्रवासामध्ये म्हणजे हजारो लाखो लोकांना जगप्रवासाची आपण सवय लावली. आणि मला जाणून घ्यायचं आहे की आपला जो प्रवास सुरू झाला उद्योगाचा, 2 वेळा सुरुवातीचा आम्ही प्रवास ऐकला, शून्यातून आपण सुरुवात केलेली आहे. दुसऱ्यांदाही आपल्याला शून्यातून सुरुवात करायला लागली. जरा या नवीन प्रवासाबद्दल आम्हाला सांगा, विना वर्ल्डच्या प्रवासाबद्दल. त्यावेळी मी एक असा विचार करत होते, कारण पर्यटन संस्था जर बघितल्या तर भारतातलं चित्र फार चांगलं नाहीये. म्हणजे जास्तीत जास्त मोठी पर्यटन संस्था त्यावेळी 2000 कोटींची होती. म्हणजे मी एक जर आपल्याला मोठं बनायचं असेल तर आपल्याला किती मोठं बनावं लागेल हा विचार मी त्यावेळी जवळजवळ एक 15 वर्षापासून किंवा 20 वर्षांपासून माझ्या मनामध्ये तो घोळत होता. आणि मी म्हणत होते की आत्ता तर आपण पुढे 100 कोटी 150 कोटी आहोत. 2000 कोटीपर्यंत पोचायला सुद्धा आपल्याला अजून बराच वेळ लागेल. पण नेमकं काय करायला पाहिजे तर आपण 2000 कोटींपर्यंत पोहोचू. पण 2000 कोटींपर्यंत पोचायचं असेल तर किमान 500 कोटी तर कंप्लीट करायला पाहिजेत. सो हा जो एक विचार होता तो स्वस्थ बसू देत नव्हता. आणि ज्यावेळी असा विचार येतो, आणि दुसरं एक महत्त्वाचं असं होतं की पैसा हा जो असतो हा कधीही मला पैसा हा उपभोगासाठी कधीच मला हे वाटला नाही. म्हणजे कोणत्याही उंची गोष्टींचं एखादी आवड असणं किंवा त्या मिरवणं याच्यात मला कधीही रस नव्हता. की सगळ्यांनी मिळून मोठं व्हायचं आणि त्याच्यासाठी मला कंपनी ती एक मोठी व्हावी, आपली एक कंपनी मोठी व्हावी. कारण जे आपण करतोय त्याच्यामध्ये आपण खूप चांगलं झालं पाहिजे असं एक सतत वाटत होतं. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी माझ्या हातात सूत्र आली अगदी पूर्ण अर्थाने, त्यावेळी संस्था काहीतरी 200 कोटीच्या ह्याच्यात होती आणि ती 5 वर्षातच मी 800 कोटी 750 कोटीपर्यंत नेली. लोकांच्या दृष्टीने त्यावेळी पर्यटन संस्थांमध्ये तो एक आकडा जरा मोठ्यापैकी मानला जायचा. कारण कोणत्याही पर्यटन संस्थेने आतापर्यंत तसं हे केलेलं नव्हतं. एक असं असतं की एकतर थोडीशी उंची गाठली की आपल्या डोक्यात हवा जाते. हा एक जो दुर्गुण आहे तो आपण आधी त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ते जर व्हायचं नसेल तर प्रत्येक गोष्टीतला आपण जे काही केलंय काल ते शून्य समजायला पाहिजे. आणि हीच भावना राहिली. 700, 750, 800 कोटीपर्यंत कंपनी पोहोचत होती. तेवढ्यात असं काही घडलं की मला त्यातनं बाहेर यावं लागलं. फिरुनी नवी जन्मे नवी. आणि तेच आयुष्याचं एक तंत्र बनलं किंवा ते एक टेक्निक झालं की फिरुनी नवी मी आत्ताच का, मी रोजचा दिवस माझा फिरुनी नवी जन्मे नवी असाच आहे ना. माझ्याबरोबर माझा नवरा, माझा भाऊ, त्याची बायको असे आम्ही सगळे बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर करायचं काय. एक दिवस मला महाराष्ट्र टाइम्स मधनच फोन आला की मग आता काय, बाहेर तर आलात तुम्ही, आता काय करणार. तर मी एकदम अशी फिल्मी जागृत झाले. काय नव्हतं हातात, काही नाही. आणि मी त्यांना म्हटलं आता काय, परत बिझनेस सुरू करायचा आणि जे 30 वर्षात केलं ते 3 वर्षात करायचं. आणि मी म्हटलं तसं, आणि म्हटल्यानंतर त्यांनी ते छापलं. आणि ते छापल्यानंतर ते ऍक्च्युली म्हणजे गोल स्टेटमेंट झालं आमच्या ह्याचं की 30 वर्षात केलंय ते 3 वर्षात करायचंय. आणि हे सगळं करत असताना म्हणजे बोलणं खूप सोपं आहे. त्यावेळी बाहेर आल्यानंतर 35 मुलं घरी आली आणि म्हणाली आम्हाला तुमच्या बरोबरच यायचंय. अरे मी म्हटलं मी आत्ता बाहेर आले, मला माझं माहित नाही काय होईल माहित नाही, जग वेगळं आहे आता, आणि त्याच्यात तुम्ही कुठे येता माझ्या बरोबर. ते म्हणाले नाही, तुम्ही जे काही कराल त्याच्यात आम्ही तुमच्या बरोबर असणार. आणि ठीक आहे, मग संसार सुरू करायचा. आम्ही दुसऱ्या दिवसापासूनच सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर पहिले पैसे
किमान हे 35 लोक जे बरोबर आलेत त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आम्हाला पैसे नकोत, आम्हाला काही नको, आपण काहीतरी सुरू करायचं. पण असं म्हटल्याने होत नाही ना, तो प्रत्येक जणाचा त्याचा एक वेगळा संसार आहे. आणि पहिला प्रश्न होता की दिवसभराभर जाणार आहेत, पहिल्यांदा तर ह्यांचं पेमेंट तर करावं लागेल. बरं, जे लोक ज्या तऱ्हेने सोडून आलेत त्यांचा पगार मला कमी करायचा नव्हता, कारण ते कधी केलेलं नव्हतं, तो तसाच द्यायचा आहे. मी माझ्या तिथल्या अकाउंट्समधल्या माणसाला फोन केला आणि त्याला विचारलं आपल्याकडे आता किती पैसे आहेत. म्हणजे आपल्याकडे तर नव्हतंच की आमच्या दोघांच्या अकाउंटवर किती पैसे आहेत, कारण त्यावेळी आम्ही एक मोठं ऑफिस घेतलं होतं आणि त्याचं कर्ज होतं आमच्यावर पर्सनल ह्याच्यावर. तर तो म्हणाला ताई फक्त तुमच्याकडे 12 लाख रुपये आहेत. 12 लाख रुपये आहेत, ते पगार द्यायला सुद्धा पुरणार नाहीत अशी स्थिती होती. ऑलरेडी बँकेचं कर्ज घेतलेलं होतं, त्यामुळे कुठूनही कर्ज मिळण्यासारखं काही नव्हतं, नावावर काही नव्हतं, एक राहतं घर सोडलं तर नावावर काही नव्हतं. अशा वेळी करायचं काय. आणि त्यावेळी ज्या दिवशी पेपरात बातमी आली त्या दिवशी रात्री माझ्या मिस्टरांना सुधीरला एक फोन आला आणि तो फोन आमच्या बँकेचा होता की आज आम्ही बातमी वाचली, तुम्ही जे काही कराल आणि तुमच्यावर जरी कर्ज आम्ही दिलेलं असलं आधी आणि आता आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही अशी टेक्निकली स्थिती असली तरी तुम्ही जे काही कराल त्याच्यात आमची साथ असेल. मला आजही माझ्या नवऱ्याचा सुधीरचा चेहरा आठवतोय त्या फोन नंतरचा, कारण पैशाची काळजी थोडीशी, पैसे अजून आले नव्हते. दुसऱ्या दिवशी माझा धाकटा भाऊ, म्हणजे हे बाहेर आल्यानंतर धाकटा भाऊ आला आणि म्हणाला हे 3 लाख रुपये घे आणि तू सुरू कर. ते 3 लाख रुपयापेक्षा ती जी भावना असते ती फार महत्वाची असते. दुसरं आमचा एक मित्र आहे अभिजित गोरे म्हणून, ह्याने आम्हाला पहिल्यांदा, म्हणजे मला असं आठवत आहे की आम्ही ऑफिसचं काम सुरू केलं आणि काम सुरू केल्यानंतर एक दिवस आमची आम्ही 5-6 जणी ज्या रूममध्ये घरातच काम सुरू केलं होतं ती आली आणि म्हणाली आज बँकेत एकही पैसा नाहीये, पैसे संपलेले आहेत, काय करायचं. मी अभिला फोन केला आणि अभिला म्हटलं अभि पैसे संपलेले आहेत, काय करतोस. त्याने लगेच मला पैसे पाठवले आणि त्याच्यानंतर बँकेने पहिलं लोन आम्हाला दिलं ते 6 कोटीचं. म्हणजे काहीही नसताना फक्त ही माणसं जे काही करणार आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून आजच्या जमान्यात बँकेने 6 कोटी हे सँक्शन केले आणि त्यावेळी आम्ही ठरवलं की आता त्याच लेवलला कंपनी सुरू करायची. मित्र, हा वीणा पाटील जो ब्रँड आहे, मी पहिल्यांदा सांगितलं त्या ब्रँडची ही व्हॅल्यू आहे आणि ज्या बँकेने त्याचं क्रेडिट केलेलं आहे. मित्र, गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. आणखी आपण आजच्या बिझनेस आयकॉन्सकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या उद्योग विश्वाबद्दल. आता वेळ झाली आहे एका कमर्शियल ब्रेकची. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. TJSB बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. पावर्ड बाय पितांबरी, मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स, सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रोडक्ट्स आणि वीणा वर्ल्ड. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. माझ्याबरोबर गेली अनेक वर्ष काम करणारी जवळजवळ 225 मुलं माझ्यासोबत आता आहेत आणि त्याच्यामुळे हे वीणा वर्ल्ड एवढ्या फास्ट उभं राहू शकलं. एक मला फक्त हे आत्मविश्वास म्हणजे कुठे होता, एक तर माणसांची साथ होती, त्याच्यानंतर माझा नवरा माझ्या साथीला होता, माझ्या भावाची बायको माझ्या साथीला होती आणि माझा मुलगा माझ्या समोर होता आणि जो मला सांगत होता की मम एकच काम करायचं, तो मला मम म्हणतो, एकच काम करायचं, काहीही झालं तरी परत जायचं नाही. वाह वाह. आणि तुम्हाला सांगते की तरुण मुलांनी ऐकण्यासारखी ही गोष्ट आहे की आज आपल्यासमोर शून्य आहे, आपण सोडून आलोय तिथे बरंच काही आहे, पण तरीही त्याच्यातलं मला काही नको हे सांगणारी नवीन पिढी जर माझ्या समोर होती तर मला दुसरं कशाची भीती वाटायला. वाह वाह वाह. आणि त्या एका फोर्समध्ये आम्ही कामाला सुरुवात केली आणि एकच माहित होतं की ज्या दिवशी आपण बिझनेस सुरू करू त्या दिवशी पर्यटकांची साथ मिळेल. आणि म्हणजे हे हवेत इमले होते खरं म्हणायला गेलं तर की पर्यटकांची साथ मिळेल हे वाटत होतं. आम्ही जूनमध्ये संस्था सुरू केली 2 वर्षांपूर्वी, आज बरोबर 2 वर्ष होत आहेत आणि खरोखर तुम्हाला सांगते पर्यटकांनी जे काही साथ दिली ते म्हणजे ऋण मी कधी विसरूच शकत नाही. अशा तऱ्हेने म्हणजे
जणू काही वीणा आता काहीतरी नवीन सुरू करते आणि तिला आपल्याला सपोर्ट करायचा आहे, अशा ह्याने पर्यटक साथीला आले. पण हे करताना सुद्धा आम्ही ॲग्रेसिव्हनेस म्हणा किंवा स्ट्रॅटेजी या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं. कारण तुम्हाला एक होता आम्हाला की नव्याने तर सगळं साकारायचं आहेच, त्याचा एक खर्च होता. दुसरा खर्च असा होता की तुम्हाला एकतर आधीच हा पर्यटन व्यवसाय हा खूप नफ्याचा व्यवसाय नाहीये आणि त्याच्यात तुम्हाला किमती ह्या रास्त ठेवायला हव्या होत्या. म्हणजे तुम्हाला इथे खर्च आहे, इथे सुद्धा मिळकत नाहीये, अशा परिस्थितीत तुम्हाला काही काळ काढावा लागणार आहे आणि तो काळ किती असेल हे सांगता येत नाहीये. अशा स्थितीत ती सुरुवात झाली. पण सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला आज सांगते मी की अशी ही वेळ आली काही वेळी की आम्हाला कळत होतं की आपली सेटअपची कॉस्ट जास्त आहे. कारण आम्ही पहिल्याच वर्षी म्हणजे पहिले 10,000 प्रवासी हे आम्ही पहिल्या 4 महिन्यात केले आणि त्यावेळी अख्खं आमचं ऑफिस असं म्हणजे नाचायला लागलं होतं. तुम्हाला सांगावं असं वाटतंय की आम्ही आमच्या असोसिएट्सचे पैसे किंवा बँकेचे हप्ते किंवा आमच्या मुलांची सॅलरी ही एक दिवसही थांबवली नाही. आम्ही एकच ठरवलं होतं, बँक आपल्याला मदत करायला तयार आहे आणि पर्यटक इथून तुमच्या बरोबर यायला तयार आहेत. ह्या दोघांच्या ह्याने आपण हा प्रवास करू शकतो आणि हे करताना कितीही कष्ट पडले तरी घ्यायचे. बघ, माझ्यापासून सगळंच दावणीला लावलेलं होतं. एक पर्यटकांसमोर माझं नाव हे होतं, म्हणूनच वीणा वर्ल्ड असं चाललं की तुमच्यासाठी मी आहे. दुसरी आणखी गोष्ट सांगायची म्हणजे ज्यावेळी पेपरमध्ये बातमी आली की मी पर्यटन संस्था सुरू करते, त्यावेळी महाराष्ट्रामधनं अनेक स्त्रियांनी आणि काही मुलांनी कळवलं की आम्हाला तुमच्या बरोबर यायचंय, आम्ही तुमचे पार्टनर्स बनतो. आणि असे आज 135 प्रेफर्ड सेल्स पार्टनर अख्ख्या महाराष्ट्रात आहेत आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 50% महिला आहेत. म्हणजे आज 550 जी मुलं या वीणा वर्ल्ड मध्ये काम करतायत ती एक एम्प्लॉयमेंट जनरेट झाली. आणि जसं तुम्ही म्हणता की उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, याच्यामध्ये ह्या आज ऑलमोस्ट 400 कोटी आम्ही बिझनेस केला 1.5 वर्षात. म्हणजे गेल्या फायनान्शियल इयर मध्ये 400 कोटीचा बिझनेस केला. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. द सुरेश हावरे बिझनेस शो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.